सातारा जिल्हा परिषदेच्या पदवीधर शिक्षकांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। समाजशास्त्र विषयाच्या पदवीधर शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत। 1.5 वर्षांपासून जिल्हा परिषदेचे शिक्षक बदल्यांपासून वंचित आहेत। तर पदवीधर शिक्षकांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष आहे। ते या संदर्भात शिक्षकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षापासून पदोन्नती झालेल्या शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत। एकंदरीतच ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षक यांना 2014च्या सालीच गणित, समाजशास्त्र त्याचबरोबर सायन्स याच्या विषयाच्या अनुषंगाने त्यांची पदोन्नती केली होती। मात्र पदवीधर असणाऱ्या शिक्षकांच्या गेल्या 1.5 वर्षापासून बदल्या रखडल्याने शिक्षकांना आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय। अखेर बोलावं तरी कोणाकडे असा सवाल देखील आता शिक्षकांना पडलेला आहे। त्यामुळे वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षकांना त्या ठिकाणी अनेक दबावाला सामोरे जावं लागलं असल्याची नाव न सांगण्याच्या अटीवर शिक्षकांनी याबाबत माहिती देखील दिलेली आहे। याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चर्चा केली असता याबाबत कुठलाही अधिकारी बोलण्यास तयार नसल्याची बाब समोर आलेली आहे। त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। लवकरात लवकर 1.5 वर्षापासून रखडलेल्या या शिक्षकांच्या बदल्या व्हाव्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। सातारामध्ये राहत असताना माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी जे आहेत यांचा जो भोंगळ कारभार आहे याच्या बाबतीत अनेक वेळा आपण निवेदन दिलेले आहेत। मात्र हे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी जे आहेत ते नुसते नावापुरते आहेत। आणि या ठिकाणी जी काय शिक्षकांच्या बदल्याबाबतचा जो 1.5 वर्षाचा प्रश्न प्रलंबित आहे हा प्रश्न सुटला पाहिजे। त्या शिक्षकांच्या बदल्या केल्या पाहिजे। त्या बदल्या का होत नाहीत, यामध्ये काय आर्थिक तडजोड आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। जिल्हाधिकारी आहेत यांनी सुद्धा याकडे लक्ष दिले पाहिजे आणि याबाबत तात्काळ मीटिंग घेऊन या बदल्या ज्या थांबलेल्या आहेत त्या बदल्या तात्काळ केल्या पाहिजेत अशी माझी या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून मागणी आहे। जिल्हा परिषदेचा कारभार हा भोंगळ कारभार आहे असं मला म्हणावंसं वाटतं। कारण का गेले 1.5 वर्षापासून शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत ह्या होताना दिसत नाहीत आणि बदल्यांसाठी ज्यावेळेस कर्मचारी जात आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा आर्थिक कोंडी करून किंवा त्यांच्याकडून काय मागणी होण्याचा प्रकार सुरू आहे का काय, त्याच्यामुळे ह्या बदल्या थांबल्यात का काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।